गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमध्ये 2 गटामध्ये वाद, गाड्यांची तोडफोड, काही काळ तणावाची स्थिती, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी 1.5 तास बैठक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील प्राथमिक चर्चा पूर्ण। मनोज जरांगेंच्या आंदोलनापूर्वी राज्य सरकारकडून मराठा उपसमितीचं पुनर्गठन, राधाकृष्ण विखे पाटील यांची अध्यक्षपदी वर्णी, तर चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई, सामंतांसह 12 जणांच्या उपसमितीचं गठन। ऑनलाईन गेमिंग बिल 2025 ला राष्ट्रपतींची मंजुरी, ऑनलाईन गेमिंग बिलाचं कायद्यामध्ये रूपांतर, ड्रीम 11 सह इतर रिअल मनी गेम आजपासून बंद। ड्रीम 11 गेमिंग ॲप बंद, आजपासून कोणत्याही सामन्यावर पैसे लावता येणार नाहीत, ॲपमधून पैसे काढून घ्या, ड्रीम 11 कडून नोटिफिकेशन जारी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजित पवारांचा यू-टर्न, योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। आपण निसर्गाचं नुकसान केल्यामुळे आपल्याला भोग भोगावं लागणार, अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांबाबत पाशा पटेल यांचं अजब वक्तव्य। जळगावमध्ये सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट, मतचोरीच्या विरुद्धच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती। जानेवारीमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होण्याची शक्यता, मुंबई महापालिकेकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा सादर, 6 ऑक्टोबर रोजी प्रारूप आराखडा अंतिम होणार। बीडमध्ये बॉयफ्रेंडवरून महिलेकडून स्वतःच्याच मैत्रिणीची हत्या, हत्येनंतर मृतदेह बॉक्समध्ये घेऊन जातानाचे सीसीटीव्ही समोर, आरोपी महिलेला 4 दिवसांची पोलीस कोठडी। मंत्री माणिकराव कोकाटेंकडून रोहित पवारांना मानहानीची नोटीस, मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला, रोहित पवारांचा सवाल। डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापारी सल्लागार पीटर नवारो यांची भारताला धमकी, रशिया युक्रेन युद्धाला भारत जबाबदार, 27 ऑगस्ट पासून भारतावर 50% टॅरिफ लागू होणार, पीटर नवोरांचं वक्तव्य। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।